नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर 20 नंबर पर्यंत आपण आलेलो आहोत. ओके, ज्यांनी पण पहिल्यांदा बघत असेल त्यांनी सुरुवात कुठून करायचं, पहिल्यापासून 20 पर्यंत. ओके, त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे शॉर्ट नोट्स. तुम्हाला नोट्स बनवायचं बरं का, असंच नाही की मी ऐकून जातो. बघा, तुम्ही विसरणारच आहे. ओके, जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही काय करायचं, लिहून घ्यायचं आहे. ओके, चला. ठीक आहे, अ स्टेप टुवर्ड सक्सेस. आपल्याला काय सक्सेस व्हायचं आहे सीएचओ मध्ये, म्हणजे सीएचओ ला लागायचं आहे. असं नाही बाबा स्टेप पडले ते पडले, काही टेन्शन घेऊ नका. एक्झाम होणार आहे म्हणजे 100% होणारच आहे. फक्त थोडे दिवस इकडे तिकडे होऊ शकतात, ह्याच्याशिवाय काहीच होणार नाही. बघा, त्यांचं पण राईट्स आहे, त्यांनी केस करू शकतात, पण काही प्रॉब्लेम होणार नाही. हे थोड्या दिवसांनी सगळे सॉल्व्ह होऊन एक्झाम नक्की होणारच आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करूया. ठीक आहे, नॅशनल हेल्थ मिशन, त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघणार आहेत अपकमिंग सीएचओ साठी. चला, हे कम्प्लिटली मराठीमध्ये असणार आहे. मी आणि माझ्यासोबत आहे अमोल सर, आम्ही दोघं मिळून ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. कधीपर्यंत, अप टू एक्झामिनेशन पर्यंत. म्हणून काय, ही सिरीज तुम्हाला कंटिन्युअली बघायचं आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 20 ची. त्याच्या अगोदर तुम्हाला करायचं आहे काय, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता आम्हाला, बरं का. फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता. आणि जे तुमचं मित्रमैत्रीण कोणी असेल सीएचओ साठी आणि डीएमईआर डीएस साठी तयारी करत असेल आणि अजून कुठली नॉर्शेटची तयारी करत, सेंट्रल गव्हर्नमेंटची कुठली पण तयारी करत असेल मराठीमध्ये, त्यांना ही आपली चॅनल काय करा, शेअर करत जावा. ओके, त्याच्यासोबत काय सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून काय मॅक्झिमम आपलं सगळे व्हिडिओ कसं असणार आहे, रेकॉर्डेडच असणार आहे बरं का. थोडी टाइम मॅनेजमेंट करून आपल्याला व्हिडिओ बनवावं लागते आणि टायमिंग म्हणल्यावर पटकन लक्षात आलं, दृश्याला पण कंटिन्यू असणार आहे. काही थोडी कारणामुळे टाइम भेटेना म्हणून थोडी ते डिले चाललंय, पण अप टू सीएचओ एक्झामसाठी ही तर कंटिन्युअली सुरू असणारच आहे. कुठली टार्गेट सीएचओ सिरीज, त्याच्यासोबत त्रिशूला पण मी कंटिन्यू ठेवत आहे. म्हणजे काय, ते पण कंटिन्यू असणार आहे, पण थोडी एक दिवस कधी पण गॅप पडू शकतो. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 20 ची. पहिली क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा, पहिली क्वेश्चन काय म्हणते, द 6 × 6 × 6 म्हणजे किती, 3 6 आहे इथे. ओके, द अरे रे डायरेक्ट वार झालं की त्याच्यावरती, एक मिनिट. हां, द 666 हे काय स्ट्रॅटेजी आहे, इज असोसिएटेड विथ व्हिच हेल्थ इनिशिएटिव्ह अंडर एनएचएम. एनएचएम मध्ये येतात म्हणे हे, आणि असोसिएटेड विथ व्हिच इनिशिएटिव्ह, कुठल्या इनिशिएटिव्ह सोबत आहे. त्यांनी म्हणते एनेमिया मुक्त भारत मिशन इंद्रधनुष, नॅशनल लेप्रोसी एरडिकेशन NLEP, कुठली प्रोग्राम आहे, NLEP प्रोग्राम, आणि राष्ट्रीय बाल सुरक्षा, काय बाल सुरक्षा नाही, बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजे काय, RBSK. हे कशाचे इनिशिएटिव्ह आहे, कशामध्ये, ही 666 ची स्ट्रॅटेजी कशामध्ये इन्व्हॉल्ड आहे किंवा इनिशिएटिव्ह आहे असं विचारलेलं आहे. ओके, चला मग आपण काय करायचं, थोडक्यात आपण राऊंड मारून यायचं आहे. किती 6 होते, 1, हे 2 आणि हे 3, किती टोटल 3 होते. हे काय स्ट्रॅटेजी आहे, हे स्ट्रॅटेजी कशाचे आपल्याला बघायचं आहे. ही असणार आहे कोर फॉर्म ऑफ, ही काय असणार आहे, कोर फॉर्म ऑफ एनेमिया मुक्त भारत. काय, एनेमिया मुक्त भारत, एनेमिया मुक्त भारत, मुक्त भारत याची कोर फॉर्म आहे. काय, 666 हे स्ट्रॅटेजी आहे बरं का. याला आपण काय म्हणतो, एनेमिया मुक्त, हा AMB असं शॉर्ट फॉर्म मध्ये खूप यूज करतात. हे झालं. त्याच्यानंतर ही काय, ही अंडर NHM मध्ये आहे बरं का. अंडर NHM नॅशनल हेल्थ मिशन, तुम्हाला जे प्रोग्राम आहे बघा त्याच्यामध्ये हे याचे क्वेश्चन येऊ शकतात, चान्स आहे बरं का. हे झालं. त्याच्यानंतर ह्याचं मेन इम्पॉर्टंट काय, एम कशासाठी आणलंय हे खूप महत्वाचं असणार आहे. त्यांना करायचं आहे टू रिड्यूस, काय रिड्यूस करायचं आहे, एनेमिया, टू रिड्यूस एनेमिया बाय, बघा पर्सेंटेज किती, 3%, किती 3% पॉइंट्स पर इयर. प्रत्येक वर्षाला 3% काय करायचं आहे, एनेमिया कमी करायचं आहे, पॉइंट्स पर इयर प्रत्येक वर्षाला. कोणामध्ये, अमॉंग, कोणामध्ये, एक आहे, खूप जण ह्याच्यामध्ये बरं का, सॉरी. ओके, हे जे काय चिल्ड्रन, अरे परत असं चालेल की ते चिल्ड्रन मध्ये, ॲडोलसेंट मध्ये, चिल्ड्रन, ॲडोलसेंट, वुमन ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज, वुमन ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज, अजून कोण येणार ह्याच्यामध्ये, प्रेग्नेंट वुमेन, लॅक्टेटिंग वुमेन, प्रेग्नेंट वुमेन, आणि अजून कोण, लॅक्टेटिंग वुमेन. हे सगळ्यांमध्ये काय करायचंय, की
ही मोस्ट कॉमन आहे बरं का. एनिमिया मोस्ट कॉमन आपल्या देशातच आहे सोडा. त्याच्यामध्ये पण कुठली आयरन डेफिशियन्सी एनिमिया ते ह्याचं कोणामध्ये होतंय. बघा हे काय यांचं एम काय होतं, टू रिड्यूस एनिमिया बाय द 3% पॉइंट पर इयर अमॉंग द चिल्ड्रन ऑफ अडोलेसेंट वुमन ऑफ हे काय ऑफ आहे बरं का. रिप्रोडक्टिव्ह एज प्रेग्नेंट वुमन आणि लॅक्टेटिंग मदरमध्ये किंवा वुमनमध्ये काय करायचं आहे, ही एनिमिया कमी करायचं आहे. पण ह्यांनी काय म्हटलेलं आहे, 6-6 स्ट्रॅटर्जी. बघा हे काय असणार आहे, 3-6 1 6 2 6 3 6. त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटर्जी आहे म्हणजे कोणामध्ये मेनली टार्गेट करायचं आणि कोणाला बेनिफिट द्यायचं असा पद्धतीचं काय 3-6 आहेत. त्याच्यामध्ये पहिला असणार आहे 6 टार्गेट बेनिफिशरी ग्रुप, म्हणजे बेनिफिट कोणाला भेटणार आहे त्यांचे ग्रुप. मी डॉक्युमेंट्स आणलेले तुम्हाला दाखवतो. हे काय टार्गेट बेनिफिशरी ग्रुप हे झालं. त्याच्यानंतर इंटरव्हेन्शन, ह्या प्रोग्राम मध्ये इंटरव्हेन्शन काय आहे, जे 6 इंटरव्हेन्शन जे आपल्याला बघायचं आहे. आणि अजून काय 6 इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम हे झालं कशाची, हे 666 चे झालं स्टार्टरचे. ओके चला मग आपण बघूया. मी काढलेलं आहे. बघा हे स्लाइड 1 आहे. बघा ही कुठलं आहे, ही असणार आहे एनिमिया मुक्त भारत ट्रेनिंग मॉडेल मधली कॉपी. म्हणजे काय तिथनं आम्ही उचललेलं आहे. ओके चला बघा शक्यतो आम्ही काय करूया, जे कुठले पण इम्पॉर्टंट टास्क असो जे आपण कुठलं तरी बुक मधनं उचलूया. म्हणजे काय होतील, ज्यावेळी तुम्हाला मी उत्तर सांगतील मी म्हणजे क्वेश्चन तर येणार सोडा, ज्यावेळी त्यांनी दुसरा आन्सर पकडलं ना आपल्याला आपल्यासाठी थोडी प्रूफ असते, हा बाबा तुम्हीच दिलेले एवढी मॉडेल्स मध्ये असं असं दिलते. म्हणजे काय कळलं ना, म्हणजे आपलं चुकलं, आपलं मार्क गमवायचं नाही आपल्याला. चला ओके. ह्यांनी काय म्हणते बघा, एनिमिया मुक्त भारत हे काय एक प्रोग्राम आहे. हे काय इंटेन्सिफाईड नॅशनल आयरॉन, बघा काय म्हणते इंटेन्सिफाईड नॅशनल आयरॉन प्लस इनिशिएटिव्ह प्रोग्राम आहे. ह्या प्रोग्राम मध्ये आपण काय करणार आहे, टार्गेट फॉर द एक्सेलरेटिंग म्हणजे एकदम स्पीड मध्ये आपल्याला करायचं आहे. अॅन्युअल रेट ऑफ द डिक्लाइन, अॅन्युअल रेट काय करायचं, डिक्लाइन करायचं आहे. किती 3%. एनिमिया फ्रॉम द 1 to 3%. किती म्हटलेलं आहे यांनी, 1 to 3% म्हटलेलं आहे. मी किती म्हटलो 3. ओके लक्षात घ्या 1 to 3%. हे मोस्ट व्हॅलिड पकडायचं आपण. ओके चला ह्याच्यामध्ये किती 1 6 2 6 म्हणजे 3 6 ची काय इंटू 6 इंटू 6 इंटू 6 काय हे स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामधलं पहिलं स्ट्रॅटेजी काय म्हटलं होतं मी, 6 बेनिफिशरी जे कोण कोण आहे बघा. पहिला असणार आहे चिल्ड्रन 6 month to 59 month. किती 6 महिने ते 59 काय मंथ, म्हणजे काय 5 वर्षापर्यंत, 6 महिने ते 5 वर्षापर्यंत एक. आणि त्याच्यानंतर 5 ते 9 वर्ष. त्यांच्या नंतर अडोलेसेंट गर्ल्स अँड बॉयज दोन्ही बरं का, हे किती 10 to 19 years. त्याच्यानंतर वुमन रिप्रोडक्टिव्ह एज 15 ते 49. लक्षात आलंय का, हे अकॉर्डिंग टू WHO हे अडोलेसेंटचं एज झालंय. आणि तुम्हाला मी EC कपल मध्ये EC रजिस्टर मध्ये किती म्हटलं होतं, 15 ते 49. लक्षात आलंय का. वुमन रिप्रोडक्टिव्ह एज काय आहे, वुमन रिप्रोडक्टिव्ह एज यांचं असते 15 ते किती 49. जे आपण काय मेंटेन करतो, इलिजिबल कपल रजिस्टर आपण कुठे मेंटेन करणार आहे, सब सेंटर मध्ये. सगळी करता धरता कोण असणार आहे, त्याचे ENM असणार आहे. ओके हे लक्षात आलं. त्याच्यानंतर हे काय प्रेग्नेंट वुमन, लॅक्टेटिंग मदर, हे झालं 6 बेनिफिशरी कशामध्ये, एनिमिया मुक्त भारतामध्ये. ओके लक्षात आलं. त्याच्यानंतर 6 इंटरव्हेन्शन, इथे 2 दिसतात, नेक्स्ट पेज मध्ये दाखवतो बाकीचं. ओके 6 इंटरव्हेन्शन काय काय करायचं यांना, प्रोफेलेटिक आयरॉन फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन. बघा प्रोफेलेटिक म्हणजे ऍडव्हान्स द्यायचं आहे त्यांना. असं नाही की बाबा एनिमिया झाल्यावरच आपण देतो, असं नाही. इथं काय म्हटलं यांनी, प्रोफेलेटिक आयरॉन फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन द्यायचं आहे. हे झालं. त्यांच्यासोबत डिवॉर्मिंग बद्दल पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. पर 6 मधला आपण डिवॉर्मिंग देतो. किती कुठली मेडिसिन देतो आपण, अल्बेंडाजॉल 400 mg. ओके एवढं लक्षात आलं. हे काय डिवॉर्मिंग झालं. त्याच्यानंतर 2 झाले. आता तिसरं बघा काय म्हणते, इंटेन्सिफाईड इयर राउंड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन कॅम्पेन इन्क्लुडिंग द अश्युर डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग. बघा कॉर्ड क्लॅम्पिंग बद्दल यांनी काय म्हणते, डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग, जे आपण काय म्हणू शकतो त्याला, बर्थ झाल्यावर जे अम्बिलिकल कॉर्ड कट करतो बघा, त्याला आपण काय म्हणतो, कॉर्ड क्लॅम्पिंग. ही आपल्याला डिले करायचं आहे. त्याचा पण रूल्स आहे बरं का. मी परत एक क्वेश्चन घेऊन येतो त्याच्यावरती बरं का. हे काय, टेस्टिंग ऑफ द एनिमिया युजिंग द हॉस्पिटल डिजिटल मेथडने आपल्याला चेक करायचं आहे. आणि पॉईंट ऑफ केअर ट्रीटमेंट काय करायचं आहे, टेस्टिंग ऑफ द एनिमिया युजिंग हॉस्पिटल डिजिटल मेथडने चेक करून आपल्याला ट्रीटमेंट द्यायचं आहे. आणि मॅन्डेटरी काय म्हटलंय, प्रोव्हिजन ऑफ द आयरन फोलिक ऍसिड फोर्टिफाईड फूड इन अ पब्लिक हेल्थ प्रोग्राम्स. बघा काय म्हणते ह्यांनी, मॅन्डेटरी प्रोव्हिजन करायचं आहे. कुठली, आयरन फोलिक ऍसिड फोर्टिफाईड जे फूड असतात ते आपण इन पब्लिक हेल्थ प्रोग्राम्स मध्ये इन्क्लूड करायचं आहे. मॅन्डेटरी
लक्षात आलं. त्याच्यानंतर अड्रेसिंग द नॉन न्यूट्रिशनल कॉज ऑफ एनिमिया, म्हणजे त्यांना सांगायचे नॉन न्यूट्रिशनल कॉजेस ऑफ एनिमिया इन एंडेमिक पॉकेट्स विथ अ स्पेशल फोकस ऑन मलेरिया आणि हे काय म्हटलेलं आहे, हिमोग्लोबिनोपॅथीज अँड फ्लोरोसिस. बघा याच्यामध्ये म्हटलेलं आहे अड्रेसिंग द नॉन न्यूट्रिशनल कॉजेस. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण 2-6 झाले आपलं, इकडे एक होता आणि इथे एक होता. ओके, आता शेवटचं काय म्हटलेलं आहे, इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम काय असणार आहे, इंट्रा काय म्हटलेलं आहे, मिनिस्टरियल कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर नॅशनल सेंटर ऑफ द एक्सलन्स अँड ॲडव्हान्स्ड रिसर्च ऑन एनिमिया कंट्रोल वरती, आणि स्ट्रेंथिंग द सप्लाय चेन ऑफ द लॉजिस्टिक्स. जे आपलं कुठली पण असो, आयरन फोलिक ऍसिड टॅबलेट असो किंवा सिरप असो, त्याला स्ट्रेंथिंग करायचं आहे. नॅशनल एनिमिया मुक्त भारत एक युनिट आहे, युनिट वगैरे करायचं. आणि हे काय म्हटलेलं आहे, कन्व्हर्जन्स विथ अदर मिनिस्ट्रीज, म्हणजे सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे, बाकीचं मिनिस्ट्री घेऊन. आता समजा आपण कशामध्ये जातो, आयरन फोलिक ऍसिड आपण स्कूलमध्ये देतो, मग स्कूल हेल्थ डिपार्टमेंटमध्ये देते का, नाही. जे वेगळे डिपार्टमेंट झालं म्हणजे वेगळी मिनिस्ट्री झालं. आता आपण परत अंगणवाडीला गेलो, अंगणवाडी पण ह्याच्यामध्ये येते का, हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, नाही. ते महिला आणि बाल विकास कल्याण, म्हणजे प्रत्येक मिनिस्ट्री सोबत काय करायचं आपल्याला, कंबाईन होऊन काय रिड्यूस करायचं आहे एनिमिया. एवढं लक्षात आलं. आणि एनिमिया मुक्त भारत डॅशबोर्ड अँड डिजिटल पोर्टल, हे सगळं तुम्हाला सीओ झाल्यावर तुम्हाला सगळं भरायचं असतं. ओके, एवढं लक्षात आलं. हे झालं एनिमिया मुक्त भारत बद्दल इम्पॉर्टंट स्लाइड आहे, लक्षात घ्यायचं आहे आणि शॉर्ट नोट्स बनवायचं आहे. एवढं लक्षात आलं. व्हॉट्स द न्यू, ह्याच्यामध्ये परत नवीन काय, रुटीन टेस्टिंग अँड द ट्रीटिंग द ॲडोलसंट गर्ल्स. बघा काय म्हणते, रुटीन टेस्टिंग करायचे आणि ट्रीटिंग द फॉर ॲडोलसंट गर्ल्स बॉईज इन गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड स्कूलमध्ये थ्रू द RBSK. ओके, RBSK ने आपण करतो. त्याच्यानंतर प्रेग्नेंट वुमन ANC क्लिनिकमध्ये. आणि डिलेड क्लॅम्पिंग, हे लक्षात आलं आपलं, आता जस्ट आपण बघितलं. स्विच फ्रॉम, बघा काय म्हणते, स्विच फ्रॉम 100 mg टू 60 mg एलिमेंटल आयरन इन प्रोफिलेटिक डोज ऑफ द एलिमेंटल आयरन फॉर द वुमन अँड ॲडोलसंट. बघा वुमन आणि ॲडोलसंट मध्ये काय करायचं आपल्याला, स्विच करायचंय. काय 100 mg जे एलिमेंटल आयरन होता त्याला काय करायचं, 60 mg मध्ये काय करायचं, स्विच करायचं आहे. हे न्यू स्ट्रॅटर्जी आहे बरं का, म्हणजे न्यू आलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि हे काय म्हटलं, मेंटेनिंग द यूज फोर्टिफाईड फूड इन पब्लिक हेल्थ प्रोग्राम्स, हे ऑलरेडी ह्याच्यामध्ये होत आहे. आणि स्पेशल फोकस ऑन युजेस ऑफ द डबल फोर्टिफाईड साल्ट आयोडीन आणि आयरन मध्ये एक झालं. आणि यूज ऑफ द इन्व्हेजिव्ह डिजिटल मेथड्स, म्हणजे थोडी डिजिटल पद्धतीने आपल्याला हिमोग्लोबिन वगैरे चेक करायचं, पॉइंट ऑफ केअर ट्रीटमेंट वगैरे द्यायचं. आणि युजिंग द इंट्राव्हेनस आयरन, बघा ह्यांनी काय म्हटलं, इंट्राव्हेनस काय द्यायचंय, आयरन सुक्रोज किंवा केलं फेरिक कार्बॉक्सी, हे काय माल्टोज ऑफ मॅनेजमेंट मॉडरेट सिव्हिअर एनिमिया असेल तर आपल्याला द्यायचं आहे. कुठली, सुक्रोज, आयरन सुक्रोज वगैरे. आणि स्पेशल फोकस ऑन, बघा स्पेशल कोणाच्या वरती करायचे, न्यूली वेड वुमन कुठली 20 to 24 इयर्स यांच्याकडे आपल्याला मेनली फोकस करायचं आहे. आणि कव्हरिंग द प्रायव्हेट स्कूल इन ऍडिशनल गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड स्कूल. ओके, तिचं इथं पण आलं बरं का, RBSK ऑलरेडी कव्हर करतो. बघा हे RBSK वेगळे टीम, म्हणजे त्यांच्यासोबत आपल्याला काय करायचंय, मिक्स होऊन काम करायचंय. ओके, सेटिंग अप द प्रोग्राम मॅनेजमेंट युनिट्स ऑफ एनिमिया मुक्त भारत ॲट द नॅशनल अँड स्टेट लेवल्सला सेटिंग अप करायचंय. आणि डेनोमिनेटर अँड HMIS पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती पण क्वेश्चन म्हणतो बरं का. क्वार्टरली प्रोग्राम्स, रिपोर्ट्स अँड आवर्स. आणि डेडिकेटेड AMP म्हणजे काय, एनिमिया मुक्त भारत डॅशबोर्ड पोर्टल, हे एनिमिया एक इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला भरायचं असतं ज्यावेळी हे कार्यक्रम सुरू होईल. आणि काय, स्ट्रेंथिंग द प्रोग्राम टू अड्रेसिंग द नॉन न्यूट्रिशनल कॉज, हे ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स ॲडव्हान्स रिसर्च काहीतरी शोधायचे आपल्याला एम्स मध्ये वगैरे, न्यू दिल्ली. आणि स्टेट इन्स्टिट्यूशन एक्सलन्स ॲडव्हान्स रिसर्च ऑन, हे सगळे ॲडव्हान्स करायचे आहे, म्हणजे त्याच्या बाबा कसं आपण ॲडव्हान्स रिसर्च वगैरे करून. क्रिएटिंग द जन आंदोलन थ्रू द, म्हणजे जन आंदोलन करून, कम्युनिकेशन करून, न्यूली डेव्हलप्ड कम्युनिकेशन मध्ये काय अवेअरनेस, आपल्याला कम्युनिकेशन ऍक्टिव्हिटी वाढवायचं आणि एनिमिया बद्दल सांगायचं आहे. ओके, एनिमिया मधलं आपलं फुल डिटेलमध्ये स्टडी झालं आता. ओके, चला मग आपलं उत्तर कुठे जाणार आहे आपण बघूया. मग काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम, जस्ट आपण म्हटलेलं RBSK यांनी काय करणार आहे, ऑलरेडी म्हणजे काय, व्हिजिट काय म्हणतात त्याला, हेल्थ व्हिजिट देणार आहे स्कूलमध्ये वगैरे, ते चेकअप वगैरे त्यांनी त्यांचे व्हिजिट वगैरे करतील. बघा मेनली RBSK, बघा RBSK कधी आले हे विचारू शकतात बरं का. हे कधी आले, 2013 मध्ये आलेलं आहे. ह्याच्यामध्ये किती, 0 ते 18 इयरचे जे बच्चे म्हणजे चिल्ड्रन्स आहेत त्यांना काय करणार आहे, कव्हर करणार आहे. ह्याचा मेन एम काय असणार आहे, जे मी 4D सांगितलं होतं, काय करायचंय, जे 4D ला अर्ली आयडेंटिफिकेशन करायचंय आणि ट्रीटमेंट द्यायचं आहे. एक मिनिट, अर्ली आयडेंटिफिकेशन ऑफ 4Ds. 4D लक्षात ठेवायचं बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे. 4Ds. ओके, 4Ds. आणि त्याच्यासोबत काय, आयडेंटिफिकेशन आणि त्याच्यासोबत ट्रीटमेंट द्यायचं आहे. हे कशामध्ये, RBSK मध्ये. ओके, हे असणार आहे का, नाही. नॅशनल लेप्रसी एरडिकेशन प्रोग्राम, काय NLEP.
हे ऑलरेडी मी तुम्हाला मला वाटतं प्रिव्हियस क्लासमध्ये डिस्कस झालं का NLP, त्याच्यामध्ये आपण मल्टी ड्रग एमडीटीचा क्वेश्चन होता बघा, ते कशामध्ये आपण देणार होतो लेप्रसीमध्ये. मी ऑलरेडी सांगितलं रिपॅम्पिसिन प्लस डेप्सॉन. डेप्सॉन काय ड्रग ऑफ चॉईस आहे, रिपॅम्पिसिन त्यासोबत अजून एक ड्रग होता. पीबी मध्ये आणि एमबी मध्ये आपण वेगळी वेगळी जे मेथडने काय देणार आहे एमडीटी आपण देणार आहोत. हे काय NLP मध्ये काय होतं का नाही. नेक्स्ट काय म्हणते मिशन इंद्रधनुष्य, हे पण गेलं. मिशन इंद्रधनुष्य बद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. हे काय जे वॅक्सिन आपण देणार होतो. मिशन इंद्रधनुष्य हे कधी आलं तर 2014 मध्ये हे लॉन्च झालेलं आहे. यांचं मेन काय होतं मोर दॅन 90% म्हणजे 90% पेक्षा जास्त जे 2 वर्षाच्या मुलांना आणि प्रेग्नंट वुमनना काय करायचंय कम्प्लीट म्हणजे फुल इम्युनेशन द्यायचं आहे. एम आय मध्ये काय करायचं आपल्याला टू एम काय होतं यांचं एम टू अचीव काय मोर दॅन 90% ऑफ फुल इम्युनेशन. बरं का फुल आणि कम्प्लीट मध्ये डिफरन्स आहे. फुल इम्युनायझेशन त्याच्यावरती क्वेश्चन आणतो तुम्हाला. फुल आणि कम्प्लीटचा पण डिटेलमध्ये सांगतो बरं का किती आणायला. ओके इकडे अजून काय म्हटलं होतं मी हे राहिलं ते HMS एक अजून एक काय म्हटलं होतं त्याचं एक नेक्स्ट येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण घेऊया. ओके मोर दॅन 90% ऑफ द फुल इम्युनायझेशन एवढं लक्षात आलं. तर काय करायचं कव्हरेज करायचे फॉर चिल्ड्रन किती अंडर 2 इयर. ओके इथे दिसणार नाही ना अंडर 2 इयर आणि अजून कोण प्रेग्नेंट वुमन मध्ये. लक्षात ठेवा प्रेग्नेंट वुमन मध्ये काय म्हटलं मी मिशन इंद्रधनुष 2014 मध्ये आलेलं आहे. 2014 मध्ये इंद्रधनुष लॉन्च झालेलं आहे. त्याच्यामध्ये मिशन इंद्रधनुष मध्ये किती 7 कलर असे 7 जे कुठली डिसीजला कव्हर करण्यासाठी हे आलतात. नंतर आता वाढून 12 पर्यंत आलेलं आहे. ओके हे काय झालं हे मिशन इंद्रधनुष वॅक्सिनेशन आपण कव्हर करणार आहे अंडर 2 इयर आणि प्रेग्नेंट वुमन साठी. ओके एवढं लक्षात आलं. हे असणार आहे का आपलं उत्तर नाही. मग नेक्स्ट आपलं उत्तर राहिलं कुठलं ऑप्शन एकच कुठली एनेमिया मुक्त भारत. आपण ऑलरेडी कम्प्लिटली ह्याची स्ट्रॅटजी बद्दल काय डिस्कशन ऑलरेडी झालेलं आपला. ओके चला आपले उत्तर असणार आहे पहिला एकदम उत्तर बरोबर कुठले असणार आहे पहिला उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके चला मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. बघा काय म्हणते अकॉर्डिंग टू काय म्हटलेलं अकॉर्डिंग टू MTP बद्दल विचारलेलं आहे. हे काय नवीन अमेंडमेंट झालेलं आहे बरं का. MTP म्हणजे काय मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. काय MTP म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. हे काय नवीन अमेंडमेंट झालेलं म्हणजे अमेंडमेंट म्हणजे काय संशोधन म्हणजे त्याचे अगोदर एक 1971 मधलं एक होता MTP ऍक्ट. त्याच्यामध्ये काय थोडी चेंजेस म्हणजे काय म्हणू शकतो थोडी बदललेलं आहे थोडी काही म्हणजे त्याच्यामधलं नियम वगैरे त्याला आपण काय म्हणतो अमेंडमेंट म्हणतो. हे कधी झालेलं आहे 2021 मध्ये झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये काय विचारतंय द अप्पर लिमिट म्हणजे आपण मॅक्झिममली फॉर द अवर्शन इन द स्पेशल केसमध्ये किती वीक्स पर्यंत आपण करू शकतो. हे काय ऑफिशियल हे काय गव्हर्नमेंटच्या रूलच्या अनुसार. बघा काय म्हटलेलं आहे आणि 20 वीक 24 वीक 28 वीक आणि 12 वीक. मला वाटते 12 वीक तर सगळ्यांचं काय डायरेक्ट तुम्ही एलिमिनेट करणार. तुम्हाला कन्फ्युज असणार कुठली 20 आणि 24 मध्ये 28 पण असू शकतं बरं का. मॅक्झिमम कोणाचे 20 आणि 24 मध्ये असणार आहे. ओके चला मग आपण हे बघा जे मेन क्वेश्चन म्हणतात बघा कम्युनिटी बेसमध्ये कसं होणार आहे प्रत्येक असं पुढे जात प्रत्येक ह्याच्यामध्ये ऍक्ट मध्ये वगैरे आणू म्हणजे कुठलं पण म्हणू थोडी चेंजेस होणारच आहे. ते जे चेंजेस होणार आहे मोडीफाय होणार आहे त्याच्यामधलं क्वेश्चन जास्त येऊ शकतात. ओके चला MTP बद्दल आपण बघूया. MTP म्हणजे फुल फॉर्म पण विचारू शकतात. MTPचं काय मेडिकल टर्मिनेशन ऑफ काय टर्मिनेशन करायचं ऑफ अ प्रेग्नेन्सी. टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी हे काय अमेंडमेंट आहे म्हणजे काय संशोधन केलेलं आहे. अमेंडमेंट म्हणजे काय संशोधन कधी झालेलं आहे हे ऍक्ट आहे बरं का 2021 मधला. एवढं लक्षात आलं की काय MTP बद्दल आपण बोलतोय. बघा 2021 अनुसार जनरल केसमध्ये कसे जनरल केसमध्ये आपण इथे अप टू किती 20 वीक पर्यंत 20 छान लिहितो परत काय सॉरी अप टू किती 20 वीक पर्यंत आपण काय करू शकतो MTP करू शकतो. विथ काय म्हटलेलं आहे ओपिनियन ऑफ किती डॉक्टर पाहिजे ओपिनियन ऑफ किती 1 डॉक्टर पाहिजे. RMP म्हणजे काय रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. हे पण लक्षात राहू दे. रजिस्टर्ड M म्हणजे मेडिकल प्रॅक्टिशनर. काय RMP म्हणजे काय
एक डॉक्टर पाहिजे. कधीपर्यंत? 20 वीक पर्यंत. इन जनरल केस अप टू. बरं का, काय म्हणतो बरं का मी, लक्ष घेऊन एका. आणि क्वेश्चन मध्ये काय विचारले आपण परत बघूया बरं का. हे काय म्हटलेलं, जनरल केसमध्ये आपण अप टू 20 वीक पर्यंत काय करू शकतो, एमटीपी करू शकतो. डॉक्टर किती पाहिजे, ओपिनियन ऑफ द, फक्त एक डॉक्टर असला तरी, म्हणजे आरएमपी डॉक्टर असलं तरी काय, रजिस्टर मेडिकल रजिस्टर असायला पाहिजे बरं का. हे काय डॉक्टर असलं तर आपण काय करू शकतो, एमटीपी करू शकतो. पण इन स्पेशल केसमध्ये हे काय झालं, हे जनरल काय झालं, हे काय, हे जनरल झालं. आता स्पेशल मध्ये, स्पेशल केसमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटने किती अमेंडमेंट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये वाढलेलं आहे बरं का. अप्पर लिमिट किती झालेलं आहे, ह्याच्यामध्ये अप्पर लिमिट झालेलं आहे 24 वीक पर्यंत. किती, 24 वीक झालंय बरं का. अगोदर किती होता, 1971 मध्ये आलतं 20 पर्यंत होतं बरं का. मी ते पण सांगतो बरं का तुम्हाला, मी एक स्लाइड आणलेलं आहे. ठीक आहे, 24 वीक पर्यंत. विथ इकडे किती डॉक्टर पाहिजे, ओपिनियन आफ्टर, म्हणजे 20 वीकच्या नंतर 24 पर्यंत किती पाहिजे, ओपिनियन ऑफ, इकडे पाहिजे 2 RMP, म्हणजे कोण, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. 2 डॉक्टर इकडे पाहिजे. कशामध्ये, स्पेशल केस मध्ये. एवढं लक्षात आलं. स्पेशल म्हणजे काय काय असू शकतं त्याच्यामध्ये, सर्वायवर्स ऑफ रेप आणि मायनर असलं तर, अजून कोण येतात, विक्टिम्स ऑफ विक्टिम आणि वुमन आणि फिजिकल डिसेबिलिटी, वुमन आणि फिजिकल डिसेबिलिटी वगैरे झाला असेल तर, डिसेबिलिटी त्यांनी कव्हर करू शकत, म्हणजे बच्चूला हे करू शकत नाही ना, हे झालं. आणि प्रेग्नेंट इशू, आणि कधी कधी काय म्हणतात त्याला, बिफोर म्हणजे प्रेग्नन्सी कन्फ्यूज झालेलं असते, त्याचं 2-3 महिन्याने, किंवा विधवा झालेलं असते, किंवा डायव्हर झालेलं असते, त्यावेळी काय म्हणू शकतो त्याला, एक वर्ड आहे लक्षात येईना, राहू दे. ठीक आहे, प्रेग्नेन्सी ड्यू टू चेंज ऑफ मॅरिटल स्टेटस, चेंज ऑफ मॅरिटल स्टेटस, मॅरिटल स्टेटस म्हणजे डेथ पण, म्हणजे काय ह्याच्यामध्ये कोण येऊ शकतं, इथे लिहितो बघा, डायव्हर्स्ड किंवा विडो, म्हणजे त्यांचं नवरा वगैरे मेलेला असो, त्या टाइमला सरकारने परमिशन देता पाहावं, तुम्ही करू शकता. एवढं लक्षात आलं. आणि अजून कुठली इंद्रच राहिलं की आपल्या, जे डिझास्टर काय, मिनिएशन डिझास्टर, आणि एमर्जन्सीमध्ये. ओके, जे विक्टिम वगैरे असलं तर ह्यावेळी आपण करू शकतो. हे कशाबद्दल झालं, हे स्पेशल केअर नाही बरं का, हे केस मधले झालं. जनरल आपण कधीपर्यंत करू शकतो, एमटीपी 20 वीक पर्यंत आपण करू शकतो. ओके, चला आता काय स्पेशल मध्ये आपण 24 वीक पर्यंत आपण बघितलेलं आहे. ओके, चला बघा, कुठे करणार, कुठे तुम्ही हे पण इम्पॉर्टंट आहे बरं का. प्लेस कुठे करणार, कुठे करणार, हे कंपल्सरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करायला पाहिजे. अजून ऑप्शन आहे बरं का, फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाही, प्रायव्हेटमध्ये पण आपण करू शकतो, पण ते अप्रूव्ड पाहिजे. अप्रूव्ड प्रायव्हेट हॉस्पिटल, त्याला खूप डॉक्युमेंटेशन मेंटेन करावं लागते. आणि हे एकदम इम्पॉर्टंट काय, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रायव्हेसी मेंटेन करावं लागते. ठीक आहे, अप्रूव्ड द प्रायव्हेट हॉस्पिटल हे झालं. आणि अजून काय, सम अक्रेडिटेड हेल्थ फॅसिलिटी, त्याच्यामध्ये आपण करू शकतो. ओके, फॅसिलिटीज. ओके, चला, मला वाटतं बस. मेडिकल हे काय 2021ला. मग आपला एक स्लाइड होतं ना, स्लाइड बघा, हे काय, ही एमटीपी ऍक्ट कधीच आहे, 1971चे, 1971चे. आणि आताचे कुठली, 2021 मध्ये काय झालेलं आहे, हे एमटीपी ऍक्ट अमेंडमेंट झालेलं आहे, म्हणजे काय, संशोधन केलेलं आहे. बघा, लक्ष घेऊ नये का, इंडिकेटर काय काय असणार याच्यामध्ये, ओनली अप्लाइज टू मॅरिड वुमन. 1971 पर्यंत, म्हणजे 2021च्या अगोदर हे ऍक्ट नवीन अमेंडमेंट व्हायच्या अगोदर फक्त कोणाला होते, हे फक्त मॅरिड वुमन साठी होता एमटीपी ऍक्ट. ओके, लक्षात आलं का. इथं काय म्हटलेलं बघा, ओनली अप्लाइज टू मॅरिड वुमन, फक्त जे महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांना फक्त एमटीपी करता येत होते. पण आता काय केलेलं आहे, नवीनच्या अनुसार अनमॅरिड वुमन आर ऑल्सो कव्हर्ड, ह्याच्यामध्ये अनमॅरिड वुमन पण कव्हर आहेत. लक्षात आलं का, 2021 मध्ये ही बदल घडलेला आहे. ओके, हे झालं एक बदल. आणि नेक्स्ट काय म्हणतात बघा, गेस्टेशनल एज लिमिट. एज लिमिट किती पर्यंत होता, 1971 मध्ये किती होता, 20 वीक होते बरं का. आता बदललेला आहे. आता विचारलं तर काय सांगायचंय बघा, असं विचारलंय की एमटीपी ऍक्ट 1971 मध्ये किती वीक पर्यंत होता. 1971 मेन्शन केलं तर आपण काय करायचंय, 20 वीक मेन्शन करायचंय. पण त्याची
त्यांनी असं सहज विचारलं तर आपण 24 वीक पर्यंत आपण देऊ शकतो. पण स्पेशली 2021च विचारलं तर म्हणजे 2021 मध्ये झालेलं ऍक्ट अनुसार विचारलं तर 24 वीक आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ओके. 1971 मध्ये किती 20 वीक फॉर द ऑल इंडिकेशन, कुठली पण इंडिकेशन असो, स्पेशल केअर असो किंवा जनरल केस असो, कुठल्या सगळ्यामध्ये कसं होतं 20 वीक पर्यंत होतं एज लिमिट. हे काय अप्पर एज लिमिट होता. पण आता काय केलेलं आहे यांनी केलेलं आहे 24 किती 24 वीक्स 24 वीक्स फॉर द रेप सर्वायवर्स बियॉन्ड 24 वीक्स फॉर द सबस्टेन्ड फिटल ऑब्नॉर्मलिटीज. किती 24 वीक पर्यंत केलेलं आहे, एवढं लक्षात द्यायचं आहे. आणि मेडिकल प्रॅक्टिशनर ओपिनियन्स रिक्वायर्ड बिफोर टर्मिनेशन. बघा यांनी काय म्हटलेलं आहे ओपिनियन्स किती लोकांचा पाहिजे. अगोदर 1971 मध्ये 1 RMP टिल 12 वीक्स 12 वीक्स पर्यंत असेल तर आपण त्यावेळी काय करायचंय एक डॉक्टरची जरूरत पडायची. पण अप टू 20 वीक पर्यंत असेल तर 2 डॉक्टरची गरज होते. पण आता काय बदल झाले बघा 1 RMP टिल 20 वीक्स. बघा इथे काय 20 वीक्स पर्यंत 2 होते, पण इथे काय केलेलं आहे यांनी मर्ज केलेलं म्हणजे काय 20 पर्यंत एक डॉक्टर गरज आहे. 1 RMP टिल 20 वीक्स. त्याच्यानंतर 2 RMPs. बघा 2 RMP कधी पाहिजे 20 to 24 वीक म्हणजे टिल 20 वीक पर्यंत तुम्हाला एक डॉक्टरची जरूरत आहे. आणि 20 नंतर म्हणजे 20, 21, 22, 24 पर्यंत काय 2 RMPs म्हणजे कोण रजिस्टर्ड डॉक्टर्स आपल्याला इथे ओपिनियन साठी पाहिजे. मेडिकल बोर्ड अप्रोच आफ्टर 24 वीक्स. ओके. हे झालं. त्याच्यानंतर नंतर काय म्हटले ब्रिच ऑफ द वुमन्स. बघा हे काय कॉन्फिडन्सली ठेवायचं आहे बरं का. असं नाही की आपलं पेशंट आहे असं हिंडत म्हणजे सांगायचं नाही. हे काय कॉन्फिडन्सली ठेवायचं आहे. मग तुम्ही असं लीक वगैरे केलं तर काय फाईन अप टू 1000 रुपये होता. पण इथे काय केलेलं आहे फाईन पण आहे किंवा अँड ऑर हे काय 1 वर्षापर्यंत काय आहे इम्पॉर्टंट पण होऊ शकते, जेल पण होऊ शकते. हे झालं MTP अमेंडमेंट ऍक्ट बद्दल. ओके. चला आता उत्तर आपलं झालंय का. आता 28 वीक तर नाहीये 20 आणि 24 मध्ये होत आहे. 20 1971 मधलं आहे आणि 2021 मधलं कुठली आहे 24 वीक पर्यंत आहे. मग आपले उत्तर जाणार बी कुठली 24 वीकची. ओके. चला मला वाटतं तुम्हाला कम्प्लीट हे कळलेलं आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय 24 वीक लक्षात ठेवायचं आहे. ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला तुमच्यासाठी कोण एकदम एक इझी क्वेश्चन आलेलं आहे. इझी आहे का. बघा ज्यावेळी इझी वाटते जे आपल्याला माहिती असते हा बाबा आपण अभ्यास केलेला आहे. ज्यावेळी आपल्याला काहीच माहिती नसते म्हणजे त्याचा बद्दल आपण अभ्यासच नाही केलं मग ते सगळे टप्पच वाटणार आहे. क्वेश्चन ज्यावेळी सिंगल लाईनर होतो खूप टप्प असते बरं का. थोडी लेंथी असलं तर ओके त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी ट्विस्ट दिलेलं असतं म्हणजे काय लॉजिक दिलेलं असतं. हा बाबा इकडे चाललाय आपण म्हणून. ह्याच्यामध्ये काय विचारलं बघा वर्ल्ड पॉप्युलेशन डे बद्दल विचारलं आहे. पॉप्युलेशन वर्ल्ड पॉप्युलेशन डे आपण कधी साजरा करतो 11 जुलै 11 मे 11 ऑगस्ट सप्टेंबर. तारीख तर फिक्स झाले 11 तर फिक्स आहे. मग आता जुलै का मे का ऑगस्ट सप्टेंबर हे 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला बघायचं आहे. ओके. चला आपण वर्ल्ड पॉप्युलेशन डे बद्दल बघूया. हे काय वर्ल्ड पॉप्युलेशन डे आपण कधी साजरा करणार आहोत हे आपण करणार आहे एव्हरी इयर प्रत्येक वर्षाला आपण करतो. कधी 11 जुलैला. कधी साजरा करणार आहे आपण 11 जुलैला आपण करणार आहे. पण सुरुवात कधीपासून झाले 1989 पर्यंत पासून. कोणी सुरुवात केलेले एस्टॅब्लिश्ड बॉय सॉरी UNDP वाले. UNDP युनायटेड नेशन्स विचारू शकतात बरं का. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम नेशन्स आहे बरं का. डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी सुरुवात केली. कधीपासून 1991 त्या वर्षापासून केलेलं आहे. पण लक्षात आलं पाहिजे का सुरुवात केले ज्यावेळी कधी 5 बिलियन डे म्हणून एक दिवसाला साजरा करतात का त्या दिवशी आपलं पॉप्युलेशन किती झालं 5 बिलियन पर्यंत पोहोचले होते. कधी इन्स्पायर्ड बाय द 5 बिलियन डे 11 जुलै 1800 झालं का 1987. बघा 11 जुलै 1987 दिवशी काय झालं आपली जे वर्ल्डची जग म्हणजे काय आपल्या जगाची काय पॉप्युलेशन किती पर्यंत पोहोचलेलं आहे 5 बिलियन पर्यंत पोहोचलेला होता. किती 5 बिलियन म्हणजे किती झाला 5 बिलियन म्हणजे 1 बिलियन म्हणजे किती 1 बिलियन कुठे 1 बिलियन म्हणजे किती 100 करोड म्हणजे 500 करोड. किती झालेलं आहे 500 करोड जनसंख्या झालेली आहे. कधी 11 जुलै
1987 मध्ये. म्हणून त्या दिवशी फिक्स केलं हा बाबा आपण असं सोडलं तर नाही चालणार, अवेअरनेस करावं लागेल. मग ह्यांनी काय केलेलं आहे 5 बिलियन डे दिवशी इन्स्पायर होऊन हा बाबा आपण करूया. 11 जुलै 1987 मध्ये काय केलेलं यांनी म्हणजे प्रत्येक वर्षाला आपण एव्हरी इयर वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून आपण साजरं करूया असे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. ओके, एवढं लक्षात आलं. म्हणजे कशासाठी यांचा मेन एम काय होतं? मेन तर पॉप्युलेशन कंट्रोलच असणार आहे. अवेअरनेस अबाउट पॉप्युलेशन, पॉप्युलेशन मध्ये होणारे इश्यू. हा बाबा संख्या वाढला तर काय काय इश्यू होते ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आणि अजून काय हायलाइटेड सम चॅलेंजेस, सच ॲज कुठले मॅटर्नल हेल्थवरती कसा परिणाम होणार आहे मॅटर्नल हेल्थ बद्दल, आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ बद्दल, रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ हे पण झालं, आणि रिप्रोडक्टिव्ह राईट्स बद्दल, एक झालं, आणि रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ त्याच्यावरती इम्पॅक्ट काय पडणार आहे, रॅपिड पॉप्युलेशन ठीक आहे, ग्रोथ कसा परिणाम आपल्यावरती पडणार आहे हे झालं ह्याच्याबद्दल. अजून कुठलं जेंडर इक्वेलिटी, हे ह्याच्याबद्दल झालं. अजून सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आणि अजून कोण पडतन काय म्हणता तुम्ही, गरिबी, पॉवर्टी, हंगर, भूक लागणे, सगळ्यांना जेवण पाहिजे ना, संख्या एवढी वाढते. आहे तुमच्याकडे किती 1 लिटर कुठली 1 प्लेट राईस पण खायला आहे 15 जण, मग ते पुरवणार आहे का सगळ्यांना? नाही. पॉवर्टी, हंगर, अजून काय रिसोर्स डिस्ट्रीब्युशन, हे सगळे अवेअरनेस करण्यासाठी 11 जुलै 1900 कधी 11 जुलैला प्रत्येक वर्षी आपण काय फिक्स इव्हेंट डीपीवाल्याने काय फिक्स केला, हा बाबा आपण पॉप्युलेशन डे साजरा करूया असं काय फिक्स केलेलं आहे त्यांनी. लक्षात आलं का? 2025 मधला थीम काय, वर्ल्ड पॉप्युलेशन डेची बघा, एम्पॉवरिंग द यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज. बघा काय म्हणते, फॅमिलीवरती लक्ष त्यांचं, दे वांट इन द फेअर अँड द होपफुल वर्ष. ओके, त्यांनी केलेलं आहे. पण पटकन लक्षात यायला पाहिजे आता काय म्हणतात त्याला, आपल्या जगात एकदम हायेस्ट पॉप्युलेशन कुठ्यामध्ये, जनसंख्येमध्ये पहिला कोण आहे? आपणच आहे. अकॉर्डिंग टू 2025 पर्यंत आपणच आहे ना. कधी पहिली कोण आहे आणि सेकंड तिसरा पण लक्षात ठेवा. पहिली कोण आहे? आपणच आहे. आपण कोण? इंडियावाले. इंडिया काय एकदम फर्स्ट मध्ये आहे. किती जनसंख्या आहे? 1.46 बिलियन. म्हणजे किती झालं? 146. 1 बिलियन म्हणजे किती म्हटलं मी? 100 करोड म्हणजे 146 CR एवढी जनसंख्या आहे. त्याच्यानंतर येणार आहे चीन आहे. चीनामध्ये किती आहे? 141. जस्ट त्यांनी आपण काय केलं, त्यांना मागे टाकलो. 141 करोड म्हणजे किती? एक 5 करोडचे डिफरन्स आहे. हे झालं इंडिया आणि चीन बद्दल. त्याच्यानंतर येणार आहे USA मध्ये किती आहे? त्यांचं किती? 0.347 बिलियन असं आहे. एवढा पण नाही. ओके, चला ठीक आहे. आता आपण बघितलं, पण इथे काय 5 बिलियन डेला आपण हे सुरुवात केलेलं आहे. ओके, चला. त्यांनी काय म्हटलं, वर्ल्ड पॉप्युलेशन डे सेलिब्रेटेड ऑन, हे मे गेलं, ऑगस्ट गेलं, सप्टेंबर, मग राहिलं आपलं 11 जुलै. आतापर्यंत किती पॉप्युलेशन झालेलं आहे? 8 मिलियन. बरं का, 8 मिलियनचं वर आहे आपलं काय म्हणतो पॉप्युलेशन. किती? 8.3 बिलियन एवढी पॉप्युलेशन आहे बरं का आपल्या जगात. पण 5 बिलियन पासून सुरुवात झाली. हे कधी झालं हे पण विचारू शकता तुम्हाला. हे कधी झालेलं आहे? 15 नोव्हेंबर 15 नोव्हेंबर 2022 ला हे आपण 8 मिलियन क्रॉस केलं बरं का. मिलियन नाही बरं का, बिलियन. आपण बिलियन कम्प्लीट झालं आपला, एवढं लक्षात नाही विचारलं तरी सांगितलं. पण सुरुवात कधी झाली? 5 बिलियन पासून सुरुवात झालेल्या 11 जुलैला आपण पॉप्युलेशन डे साजरा करायला सुरुवात केलेला आहे. ओके, UNDP लक्षात ठेवा, यांनी एस्टॅब्लिश केले कधी? 1989 पासून, आणि थीम एक लक्षात ठेवा. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. काय म्हणते बघा, अ बेबी, बघा काय बच्चो आहे. अ बेबी इज अ कॉल्ड एन इन्फंट अप टू व्हॉट एज. म्हणजे कुठली बेबीला आपण इन्फंट म्हणणार आहे, म्हणजे त्याची एज काय आहे. ह्या एज मध्ये असेल तर बाबा हा बच्चूला आपण इन्फंट म्हणणार, किंवा न्यूबॉर्न म्हणणार, अजून कुठली ॲडोलसंट म्हणणार, किंवा प्री स्कूलर म्हणणार. म्हणजे एज अनुसार त्यांनी विचारलेलं आहे. अ बेबी इज कॉल्ड इन्फंट अप टू व्हॉट एज.
1 महिन्यापर्यंत 1 मंथ पर्यंत आपण काय म्हणतो 1 मंथ पर्यंत आपण काय म्हणणार आहे न्यूबॉर्न काय म्हणणार आहे न्यूबॉर्न म्हणणार आहे बरोबर आहे का 6 मंथ पर्यंत आपण काय म्हणतो 1 मंथ 28 दिवस हे दोन्ही सेम आहे बरं का 1 मंथ म्हणजेच ही येणार आहे आणि 1 इयर पर्यंत काय म्हणणार आहे बघा ह्याची उत्तर असणार आहे काय चला आपण अगोदर बघून येऊया चला हे काय इकडे टर्म दिलेलं आहे आणि इकडे एज दिलेला आहे इथे न्यूबॉर्न म्हटलं का मी हे निओनेट आहे बरं का न्यूबॉर्न म्हटलं बघा हे काय निओनेट किंवा न्यूबॉर्न म्हटलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाहीये निओनेटल एज मध्ये न्यूबॉर्न म्हणजे बच्चू झाला निओनेट म्हणजे त्याचे एज झालं हे काय टर्म आणि एज निओनेट मध्ये किती एज असतो 0 to 28 दिवस म्हणजे किती झालं 1 मंथ झालं ये 1 मंथ पर्यंत आपण बच्चूला काय म्हणतो बरं का काय म्हणतो निओनेट म्हणतो निओनेट मध्ये पण 2 प्रकारे कुठले अर्ली निओनेट लेट निओनेट जे फर्स्ट वीक असते फर्स्ट 0 ते 7 दिवस आपण त्याला काय म्हणतो अर्ली निओनेट म्हणतो त्याच्यानंतर काय म्हणणार आहे लेट निओनेट ना 8 ते 28 दिवसापर्यंत काय म्हणणार आहे लेट निओनेट टोटल निओनेट म्हणजे 0 to 28 दिवस हे कम्प्लीट निओनेटल आहे त्यामध्ये 2 प्रकार आहेत ओके आपण इन्फंट बघा आता विचारले क्वेश्चन काय इन्फंट 0 to 1 इयरला आपण काय म्हणणार आहे इन्फंट म्हणून म्हणणार आहे मग त्याच्यानंतर टोडलर मध्ये 1 to 3 इयर प्री स्कूल म्हणजे काय शाळेला जायचं अगोदर प्री म्हणजे काय अगोदर एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल शाळेला आपण 6 वर्षाला टाकतो बरं का पहिलेला लक्षात असू द्या म्हणजे काय आला प्री स्कूल म्हणजे 3 ते 6 वर्ष काय झालंय हे प्री स्कूल एज किती झालं 6 ते 12 वर्ष त्याच्यानंतर येणार आहे अडोलसंट हे कशानुसार राष्ट्रीय काय किशोर ह्याची योजना आहे का त्याच्यानुसार आपण काय करणार आहे काय असणार आहे राष्ट्रीय हे म्हणजे राष्ट्रीय किशोर यस म्हणजे स्वास्थ्य कार्यक्रम काय हे पण प्रोग्राम मध्येच आहे बघा RKSK ह्याच्यानुसार काय 12 ते 19 पर्यंत आपण अडोलसंट पकडणार आहे एवढं लक्षात आलं हे कशाबद्दल झालं एज अनुसार आपण काय नाव म्हणजे टर्म काय काय दिलेलं आहे बघा सुरुवातीपासून कुठलं न्यूनेट ज्यावेळी जन्म होते त्यावेळीपासून 1 महिन्यापर्यंत आपण न्यूनेट म्हणणार आहे त्याच्यानंतर 1 वर्षापर्यंत म्हणजे 1 महिने कंप्लीट झाल्यावर काय म्हणणार आहे 0 to 1 इयर पर्यंत इन्फंट म्हणणार आहे त्याच्यानंतर टोडलरला 1 to 3 इयर प्री स्कूलरला 3 to 6 आणि स्कूल एज मध्ये 6 to 12 आणि अडोलसंट मध्ये RKSK म्हणजे काय राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमानुसार आपण 12 ते 19 पकडणार आहे अडोलसंट मध्ये पण लक्षात घ्या अकॉर्डिंग टू WHO अकॉर्डिंग टू कोण हो नाही WHO अडोलसंट मध्ये दोन्ही प्रकार हे केलेले त्यांनी अडोलसंट बघा अडोलसंटचं एज पण डिफरन्स आहे बरं का इथे किती अडोलसंटचं हे किती 12 ते 19 इथं पकडलेलं आहे पण तुम्हाला अडोलसंट एज अकॉर्डिंग टू WHO विचारलं तर काय सांगायचंय तुम्हाला एज सांगायचं आहे 10 ते किती 10 ते 19 वर्ष काय म्हणतो लक्ष देऊ नये का 10 ते 19 वर्षे अकॉर्डिंग टू WHO विचारलं तर किती 10 ते 19 वर्ष अडोलसंट मध्ये येते त्याच्यामध्ये पण 3 प्रकार आहे अर्ली अडोलसंट अजून कुठलं मिडल अडोलसंट अजून कुठलं लेट अडोलसंट बघा अर्ली मध्ये किती 10 ते 13 वर्ष त्याच्यानंतर 14 ते 16 वर्ष त्याच्यानंतर 17 ते 19 वर्ष असे अडोलसंटची एज थोडी डिफरन्स असणार आहे हे लक्षात ठेवा बरं का इम्पॉर्टंट आहे लिहून घेतलं असेल तरी चालेल आणि 1 2 3 स्टार मार्क केलं तरी चालेल किती 10 ते 19 वर्ष आपण अडोलसंट WHO अकॉर्डिंग टू पकडणार आहेत थोडं लक्षात आलं ओके चला अजून काय राहिलं होतं आपलं ते झालं त्यामध्ये पण झालं आपलं पण बेबीज कॉलाचं इन्फंट कधी म्हणणार आहे आपण इथे आहे बघा इन्फंट 0 to 1 इयर आहे का यस आपलं लास्ट ऑप्शन मध्ये दिलेलं आहे 1 इयर मग 1 इयरचं बच्चूला आपण काय म्हणणार आहे 0 to 1 इयर पर्यंत अडोलसंट 28 दिवसला आपण काय म्हणणार आहे निओनेट म्हणणार आहे निओनेट किती 0 to 28 दिवस आणि 1 मंथ म्हणजे किती 28 दिवस नॉर्मली पकडतात आणि 6 महिने असं काही नाहीये 6 महिने कशामध्ये येतो हे पण इन्फंट मध्येच येणार आहे म्हणजे काय 6 महिन्याचा बच्चू असले तर ओके एवढं लक्षात आलं मग आपलं उत्तर जाणार आहे कुठली 4th उत्तर म्हणजे 1 इयर उत्तर एकदम बरोबर असणार आहे ओके चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण वळूया काय म्हणते आपलं नेक्स्ट क्वेश्चन ओके मला वाटतं फिक ओव्हरऑलचं आहे का ऑलरेडी डिस्कशन झालंय मग पटकन उत्तर देऊन टाका आपण पटकन काय पुढे जाऊया काय म्हणतात बघा विच डिसीज कोणती डिसीज आहे अरे बापरे कॅपिटल मध्ये लिहिलंय काय नॉट ट्रान्समिटेड मेनली बाय द फिको ओरलनेस यांनी काय पसरणारच नाहीये असं म्हणताय मेजल्स आहे का कोलेरा आहे का हेपॅटायटिस आहे का एंटेरिक फिवर आहे का मग 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला काय एक उत्तर हुडकून असं द्यायचंय हा बाबा ह्याच्यामध्ये काय 100% फिको ओरलने ट्रान्समिशन होणारच नाहीये
बघा काय काय दिलं ऑप्शन मध्ये, मेजल्स, कोलेरा दिले, हेपेटाइटिस दिले, एंट्रिक फीवर दिलेला आहे. मग आपण सुरुवात करूया. बघा फिकोरल म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे ना. लिहितो फिकोरल म्हणजे काय, पेन मायक्रो ऑर्गॅनिझम, इथे लिहितो पेन मायक्रो ऑर्गॅनिझम. कोण, मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतो, इन फीसस मध्ये, इन फीसस एंटर करतो, फीसस मधनं एंटर करतो कुठे, माउथ मध्ये, माउथ युजली थ्रू कसे, युजली थ्रू कंटॅमिनेशन ऑफ वॉटर, कंटॅमिनेशन ऑफ वॉटर असो, अजून कुठलं, कंटॅमिनेशन ऑफ याच, कंटॅमिनेशन ऑफ फूड, अजून कुठलं, पुअर हँड हायजीन, पुअर हँड हायजीन. त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे फिको ओरल रूटने पसरणार आहे. लक्षात आले का. मग पहिला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे मेजल्स. चला मग आपण मेजल्स कडे वळूया. मेजल्स कसं पसरतो बाबा, मेजल्स, मेजल्स काय, हे वेक्टर बोर्न डिसीज आहे, सगळ्यांना काय माहितीच आहे. त्याची मोस्ट कॉमन आहे काय म्हणतात, मेकॅनिझम ऑफ ट्रान्समिशन, MOT, मेकॅनिझम ऑफ ट्रान्समिशन. हे कशा पद्धतीने पसरणार आहे, हे पसरणार आहे एअरबोर्न. कशामध्ये, एअरबोर्न मधनं पसरणार आहे. ड्रॉपलेट ज्यावेळी स्निचिंग करते, कपिंग करतं, ड्रॉपलेट फ्रॉम कसे, स्निचिंग किंवा कपिंग, स्नीज आणि कपिंग वेळी. हे कशाचं झालंय, हे मेजल्स बद्दल बोलतोय बरं का, हे मलेरिया नाही बरं का, मेजल्स आहे. आणि हे झालं, आणि अजून काही मेजल्स मध्ये कंजक्टिव्हायटिस वगैरे नाही, हे साईड सिम्पटम झालं. साईड अँड सिम्पटम म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय साईड सिम्पटम्स नाहीये, साईन आणि सिम्पटम्स. हे काय, ह्याच्यामध्ये काय काय दिसणार आहे, फिवर दिसणार आहे, रॅश दिसणार आहे, कंजक्टिव्हायटिस दिसणार आहे, अजून काय, कफ दिसणार आहे, आणि स्नीज दिसणार आहे. हे काय, हे मेजल्स बद्दल झालंय बरं का. याचं हे फिको ओरल आहे का, नो, हे काय, नॉट अ फिको ओरल. ओके. नेक्स्ट काय होता, कोलेरा. नेक्स्ट होता कोलेरा. कोलेरा काय, राईस वॉटर, कोलेरल नाही, फक्त कोलेरा आहे बरं का. हे कोलेरा, हे काय, कोलेरा. ह्याचं पॉझिटिव्ह एजंट काय बाबा, ह्याची पॉझिटिव्ह एजंट असणार आहे विब्रिओ कोलेरा असणार आहे. ह्याची मेकॅनिझम ऑफ ट्रान्समिशन असणार आहे मेनली फिको ओरल असणार आहे. याचा साईड अँड सिम्पटम्स काय दिसणार आहे, वाटरी डायरिया. लक्षात आले का, वाटरी कोलेरा आले की पटकन तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे, वाटरी डायरिया. भयानक काय असणार आहे, डायरिया असणार आहे. एवढा भयानक असणार आहे की ह्याला आपण काय म्हणणार आहे, राईस वॉटर स्टूल म्हणतो बरं का. राईस वॉटर स्टूल या स्टूलला म्हणणार आहे. कशामध्ये, कोलेरामध्ये. हे कोलेरामध्ये दिसणार आहे. एवढी भयानक असतो की पेशंट डिहायड्रेशन मध्ये जातो आणि खूप फॅटल असणार आहे, म्हणजे काय, डेथ होऊ शकतं. हे झालं कोलेराबद्दल. हे असणार आहे का, येस, हे फिको ओरल रूटने आहे. मग हे नाहीये तरी पण आपण होल्डमध्ये ठेवूया. ही कोलेरा तर काय, मेनली फिको ओरलच आहे, म्हणजे हे कॅन्सल झालं आपलं उत्तर. आता नेक्स्ट काय म्हटलं, हेपेटाइटिस बद्दल म्हटलेलं आहे. चला हेपेटाइटिस बद्दल आपण बघूया. बघा हेपेटाइटिस मध्ये सगळी, बघा हेपेटाइटिस मध्ये ABCDE असे 3 किती झालं, E म्हणजे 5 प्रकारचे काय हेपेटाइटिस आहे. त्याच्यामधलं हेपेटाइटिस ए आणि हेपेटाइटिस B हे दोन्ही काय करणार आहे, ही फिको ओरलने पसरणार आहे बरं का. ह्यांनी काय म्हटलेलं बघा, विच इज नॉट ट्रान्समिटेड, मेनली म्हटलेलं आहे. पण हेपेटाइटिस मध्ये ए आणि ई मध्ये काय होणारच आहे, फिको ओरल रूट. एवढं लक्षात आहे ना सगळ्यांना. पॉझिटिव्ह एजंट काय ह्याचं, हेपेटाइटिस ए व्हायरस, ह्याची हेपेटाइटिस E व्हायरस. हे झालं ह्याची पॉझिटिव्ह एजंट. ह्याची मोड ऑफ ट्रान्समिशन कसं असणार आहे, याचं असणार आहे फिको ओरल. कसं असणार आहे, फिको ओरल असणार आहे. ह्याचा साईड अँड सिम्पटम्स काय असणार आहे, जॉइंटिस असो, फॅटिग आणि नोजिया व्हॉमिटिंग हे कॉमन असणार आहे. नोजिया व्हॉमिटिंग हे कशामध्ये, हेपेटाइटिस सी मध्ये. ह्याच्यामध्ये 100% असं आहे का की बाबा ह्याच्यामध्ये फिको ओरल होणारच नाही, असं आपण सांगू शकत नाहीये. ओके. चला हे काय झालं, आता ह्याच्याबद्दल हे फिको ओरलने टिक झालं, म्हणजे हे पण होणार आहे, हे पण आपलं कॅन्सल इजिली. बघा तुम्हाला कन्फ्युज होत असेल मेजल्स मध्ये आणि हेपेटाइटिस मध्ये, पण ऑप्शन मध्ये मेजल्स असं आहे की त्याच्यामध्ये 100% होणारच नाहीये. हेपेटाइटिस मध्ये ऑप्शन आहे तुम्हाला, हेपेटाइटिस ए मध्ये होते आणि ई मध्ये होणारच आहे. आणि एंट्रिक फिवर म्हणजे काय, एंट्रिक फिवर म्हणजे काय म्हणतात आपण, एंट्रिक फिवरला टायफॉइड म्हणणार आहे. एंट्रिक फिवरचं दुसरं नाव नाही, टायफॉइडचं दुसरं नाव एंट्रिक फिवर आहे. टायफॉइड पण कसं आहे, ही पण फिको ओरल असणार आहे. याचं पॉझिटिव्ह एजंट काय, सलमान खान, सॉल्मिनेला सलमान खान हे असणार आहे. याचं पॉझिटिव्ह एजंट. मोड ऑफ ट्रान्समिशन असणार आहे फिको ओरल. कसं आहे, फिको ओरल असणार आहे. साइन अँड सिम्पटम्स याच्यामध्ये पण काय येतो, फिवर येतो, अब्डोमिनल पेन येते,
अबडोमिनल पेन येते, अजून काय हेडेक वगैरे हे सगळे ह्याच्यामध्ये दिसणार आहे. ओके, ही झालं, ही असणार आहे फिको ओरल, ही पण फिको ओरल आहे, ही पण फिको ओरल आहे, आणि अजून कुठं गेलं, ही पण फिको ओरल आहे. मिजल्स आहे का? नाही. मग आपली उत्तर डायरेक्टली जाणार आहे कुठे? मिजल्स कडे. एंटरिक फेवर गेलं आणि कॉलर गेलं. हेपॅटायटिस मध्ये तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर तुम्ही लक्षात घ्या, हेपॅटायटिस ए आणि ए मध्ये काय होतंय, फिको ओरलने पसरतो. मग आपले उत्तर जाणार आहे पहिला एकदम बरोबर. ओके, फिको ओरलचे म्हणजे फिको ओरल कसं पद्धतीने पसरतो तुम्हाला डेफिनेशन सांगितलं. तुम्ही प्रत्येक फिको ओरल आहे की मी तुम्हाला हे काय, ही पेस्ट करून आणतो. हे कसं पसरणार आहे? पीसेस ऑफ द इन्फेक्टेड पर्सन वरनं कसं पसरणार आहे? 5 हे काय फिंगर्स, एक ऍप कुठली आहे? 4 5 आहे का? 4 बघा, फिंगर्स एप फ्लाईज आणि हे काय फील्ड आणि फ्लुइड्स ह्याचा प्रकारने काय पसरणार आहे? ही पसरणार आहे. बघा इथे कंटॅमिनेशन असं होऊन परत फूडमध्ये आणि माउथमध्ये जाणार आणि दुसरा पर्सन न्यू होस्ट तयार होऊन परत हे काय कंटिन्यू असणार आहे. पण बॅरियर कशा पद्धतीने आपल्याला मेंटेन करायचं आहे? की इथे बॅरियर, टॉयलेट बॅरियर आपण यूज करू शकतो. इकडे कुठली हँड हायजीन आणि वॉशिंग बॅरियर आपण काय, इथे बघा अजून एक बॅरियर आहे. इथे फ्लूड वगैरे घेत असेल तर सेफ वॉटर आपण देऊन काय बॅरियर म्हणजे काय आपण बंद करू शकतो. म्हणजे काय बंद करायचं आपल्याला? ही अवॉइड करू शकतो की इन्फेक्टेड होण्याची. एवढी काय लक्ष देऊन मला वाटतं तुम्हाला कळलं असेल ऑलरेडी. आपण हे सगळं डिस्कशन झालेलं आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यूकडे आपण वळूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? एन्युरिया. एन्युरिया इज अ डिफाइंड ॲज अ युरिन आउटपुट लेस दॅन द डॅश ml पर 24 hours. एन्युरिया म्हणजे काय? त्याची डिफाईन्ड विचारते. म्हणजे डेफिनेशन काय? एन्युरिया म्हणजे नेमकं काय असतं? युरिन आउटपुट लेस दॅन म्हणजे कितीपासून कमी असलं तर आपण हा बाबा युरिन आउटपुट एवढं कमी असेल किती ml पर 24 hours म्हणजे एवढी ml आणि एका दिवसामध्ये एवढी ml पेक्षा कमी भेटलं तर आपण काय म्हणणार आहे? एन्युरिया म्हणणार आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? 800 ml दिले, 500 ml दिले, 100 दिले आणि 300 ml दिले. याच्यामधलं आपल्याला काय ओळखायचं आहे? काय ओळखायचं आहे? एन्युरियाचं डेफिनेशन मध्ये कुठली बरोबर बसणार आहे ते बघायचं आहे. बघा हे काय टर्मिनॉलॉजी आहे. ह्याचं टर्मिनॉलॉजी मधनं मी किती मला वाटतं एक 10 टर्मिनॉलॉजी आणलं. त्याच्याबद्दल आपण पहिलं बघूया. त्याच्यामध्ये ह्याची उत्तर आपल्याला भेटणार आहे. ओके, चला. हा बघा, पहिलंच काय? पहिलंच एन्युरिया. एन्युरिया म्हणजे काय? एन्युरिया म्हणजे त्याच्यामध्ये असणार आहे लेस दॅन 100 ml पर 24 डेज नाही बरं काय, 24 hour किंवा 1 डे. हे काय असणार आहे? म्हणजे 24 hours मध्ये 100 पेक्षा कमी ml युरिन आउटपुट बरं का, हे लक्षात घ्या. युरिन लिहून घ्या. इथे काय युरिन आउटपुट असेल तर आपण काय म्हणणार आहे? एन्युरिया म्हणणार आहे. ऑप्शन्स एवढी पण ऑप्शन्स नाही की 0 होते. म्हणजे काय हे काय म्हणणार आहे आपण? लेस दॅन 100 ml असेल तर काय म्हणणार आहे आपण? ऑप्शन्स ऑफ युरिन म्हणजे लेस दॅन 100 ml असेल तर आपण काय म्हणणार आहे? एन्युरिया म्हणणार आहे. हे काय याचं झालं. आता ऑलिगुरिया. ऑलिगुरिया म्हणजे काय? ऑलिगुरिया म्हणजे लेस दॅन 400 ml बरं का. ही काय एन्युरियामध्ये तुम्हाला थोडी कन्फ्युजन होऊ शकतात. काही MSN बुक्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये 50 ml वगैरे मेन्शन केलेलं आहेत. पण तुम्ही 100 ml कडे इझिली जाऊ शकता. मोस्ट मॅक्झिमम बुकमध्ये 100 ml आहे. आणि कुठली आहे दुसरी? ऑलिगुरिया. ऑलिगुरियामध्ये किती? 400 ml पेक्षा कमी विदिन किती? आपण 1 डेज लिहू किंवा डेज लिहू. 400 ml पेक्षा कमी युरिन आउटपुट भेटलं दिवसामध्ये तुम्हाला, तुम्ही काय म्हणू शकता? त्याला ऑलिगुरिया आपण म्हणू शकता. ते काय? अजोटोमिया. अजोटोमिया आहे का? नाही आहे, अजोटेमिया म्हणा, काय पण म्हणा, पण आपल्याला लक्षात ठेवायचं. अजोटेमिया मध्ये काय होणार आहे? त्याच्यामध्ये रिटेन्शन होणार आहे. काय रिटेन्शन होणार आहे? रिटेन्शन ऑफ द नायट्रोजिनियस वेस्ट बरं का, युरिन मध्ये नाही बरं का, वेस्ट इन द ब्लड मध्ये. त्याला आपण काय म्हणतो? ॲजोटोमिया म्हणणार आहे. पॉली म्हणजे काय? जास्त. पॉलिमिया नाही, पॉली म्हणजे वेगळं झालं. हे काय? पॉलियुरिया म्हणजे जास्त युरिया झालंय त्याला आपण काय म्हणणार आहे? बघा एव्हरेज किती आहे? 2 to 3 किती? 2 ते 3 ml नाही बरं का. हे लिटरमध्ये जास्त झालं तर आपण पर डे आपण काय म्हणणार आहे? बघा एक दिवसाला 2 ते 3 लिटर पेक्षा जास्त युरिन आउटपुट झालं तर आपण काय म्हणणार आहे? पॉलियुरिया. पण मॅक्झिमम बुकमध्ये किती दिलेले? 3 दिलेले. तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी 3 लाच द्यायचं आहे. म्हणजे 3 पेक्षा जास्त. ओके, एव्हरेज मध्ये आपण 2 ते 3 आपण पकडू शकतो. पण मॅक्झिमम बुकमध्ये 3च दिलेलं आहे बरं का. ते झालं डाययुरेसिस. डाययुरेसिस म्हणजे भयानक काय? युरिन पास होते. त्याला आपण काय म्हणतो? एक्सेसिव्ह युरिन प्रोडक्शन. त्याला आपण काय म्हणतो? डाययुरेसिस म्हणतो बरं का. आणि नॉक्च्युरिया. एन म्हणजे काय? इथं एन म्हणजे उच्चार होणार आहे नाईट म्हणजे एक्सेसिव्ह युरिन.
एक्सेसिव्ह युरिन प्रोडक्शन म्हणा किंवा आउटपुट म्हणा, युरिन आउटपुट स्पेशली मेन्शन करायचं नाईटमध्ये जास्त युरिन म्हणजे काय, युरिन आउटपुट वाढणे, ह्याला आपण काय म्हणतो, नॉक्च्युरिया म्हणतो. डिस्युरिया म्हणजे काय, डिफिकल्टी किंवा पेनफुल ऑर बर्निंग किंवा बर्निंग ओके बर्निंग मॅच्युरेशन. लक्षात आलं का मी काय म्हणतो. चला, पहिला ऑप्शन काय होतं, सॉरी पहिला मध्ये काय, एन्युरिया म्हणजे लेस दॅन 100 ml पेक्षा कमी, किती, एक दिवसामध्ये. ऑलिगोरिया म्हणजे लेस दॅन 400 400 पेक्षा कमी झालं तर त्याला आपण ऑलिगोरिया म्हणणार. त्याच्यानंतर अझोटेमिया, ह्याच्यामध्ये काय रिटेन्शन होणार आहे, नायट्रोजेनियस वेस्ट म्हणजे रिटेन्शन म्हणजे थांबणार आहे कशामध्ये, ब्लडमध्ये. आणि पॉलियुरिया म्हणजे जास्त 3 लिटरपेक्षा जास्त युरिन आउटपुट झालं एका दिवसामध्ये तर आपण पॉलियुरिया म्हणणार. डायरोसिस म्हणजे एक्सेसिव्ह युरिन प्रोडक्शन. नॉक्च्युरिया म्हणजे काय, एक्सेसिव्ह युरिन प्रोडक्शन होणार फक्त म्हणजे काय, नाईटमध्ये. आणि डिस्युरिया म्हणजे काय, पेनफुल ऑर बर्निंग मॅच्युरेशन. ओके, एवढं लक्षात आलं. मग आता नेक्स्ट अजून काय राहिलेलं आहे, पायुरिया. पाय म्हणजे युरिया म्हणजे काय, युरिन. आता पाय म्हणजे काय, याच्यामध्ये असणार आहे पस सेल्स इन युरिन, त्याला आपण काय म्हणतो, पायुरिया. ग्लायको म्हणजे काय, ग्लुकोज इन युरिन, त्याला आपण काय म्हणणार आहे, ग्लायकोसुरिया. आता काय, प्रोटीनुरिया. हे बघा इझी आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला दिसून येते, प्रोटीन इन युरिया, त्याला आपण काय, युरिन मध्ये असलं तर आपण काय म्हणणार आहे, प्रोटीनुरिया. हेमेच्युरिया, हेम म्हणजे काय, ब्लड सेल्स इन युरिन, आपण काय म्हणणार आहे, हेमेच्युरिया. हे विचारू शकतात बरं का, हे खूप वेळ विचारलेलं आहे. आणि हे काय, एजोटोरिया म्हणजे काय, हे एक्सेसिव्ह डिस्चार्ज ऑफ नायट्रोजेनियस हे काय, हे वेस्ट आहे बरं का, नायट्रोजेनियस वेस्ट इन द फिकल मॅटर्स. कशामध्ये, फिकल मॅटर्समध्ये बरं का, हे काय दिसणार आहे, एक्सेसिव्ह डिस्चार्ज होणार आहे, कोण, नायट्रोजेनियस वेस्ट. एवढं लक्षात आलं. हे काय, नेमेचोरिया. निम म्हणजे काय, हवा. हे काय, निम म्हणजे काय, हवा. हे काय, पॅसेज ऑफ गॅस. बघा काय म्हणतो मी, पॅसेज ऑफ गॅस थ्रू द युरेथ्रा, म्हणजे युरेथ्रामधनं काय, गॅस लीक होणार म्हणजे काय, पास होणार आहे युरेथ्रा इन द युरिन मध्ये. लक्षात आलं का, निम म्हणजे काय, हवा. पॅसेज ऑफ गॅस थ्रू द युरेथ्रा इन द युरिन मध्ये गॅस पास होणार आहे. एवढं लक्षात आलं. मग आपलं ऑप्शन काय, एमसीक्यू काय होतं, एन्युरिया एकदम पहिला आपण बघितलं, लेस दॅन 100 ml, लेस 300 नाही, 800 नाही, 500 नाही. मग राहिलं कुठलं, तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे, लेस दॅन 100 ml पेक्षा कमी युरिन आउटपुट असेल एका दिवसामध्ये किंवा 24 तासामध्ये, आपण काय म्हणणार आहे, एन्युरिया आपण म्हणणार आहोत. ओके, आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे, तिसरे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. चला काय म्हणताय, सार्स स्टँड्स फॉर, म्हणजे सार्स SARS चे फुल फॉर्म विचारलेलं आहे. ओके, सार्सचे फुल फॉर्म काय असणार आहे, याची फुल फॉर्म असणार आहे कोण, इथेच घेऊया आपण. सार्सची फुल फॉर्म असणार आहे कोण, काय असणार आहे, सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. कशाला लिहायचं, इथंच आहे बघा. सब अॅक्यूट आहे का, नाही. सिव्हिअर म्हटलं मी, सिव्हिअर अॅक्यूट एकदम बरोबर. रेस्पिरेटरी बघा इथे काय म्हटलं, ते सिम्पटम्स म्हटलेले, हे सिम्पटम्स नाही म्हणून का, हे ग्रुप ऑफ सिम्पटम्स आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे हे असणार आहे का, नाही. स्टँडर्ड अॅक्यूट रेस्पिरेटरी हे पण नाही, मध्ये ह्याच्यामध्ये एकदम उत्तर बरोबर असणार आहे काय, सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. सिव्हिअर असणार आहे आणि अॅक्यूट असणार आहे. रेस्पिरेटरी मधला प्रॉब्लेम आहे, सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ सिम्पटम्स. ह्याच्यामध्ये असणार आहे, कशामध्ये, सार्स. बघा हे कसं आहे, हे काय एकदम काय म्हणतो, एकदम सिव्हिअर आणि सिरियस व्हायरल आहे. सिव्हिअर म्हणतो बघा, सिरियस व्हायरल हवाचं काय म्हणतं, इन्स्पिरेटरी इलनेस आहे बरं का. लक्षात आलं का, सार्स कशामध्ये होते, हे आपलं 2019 मध्ये आलता बघा, तेच सार्स 1. हे कधी आलं, हे फर्स्ट कधी आलं माहिती आहे का, फर्स्ट स्ट्रेन, पहिला एकदम स्ट्रेन हे कोरोनामध्ये चालतं बरं का, हे कोरोना व्हायरसच आहे. कोरोना कधी आले, फाउंड इन चीनामध्ये एकदम स्टार्टिंगला बरं का. हे 2019 कोविड-19 ते SARS 2 झाला बरं का.
हे पहिल्याचं सांगतो मी. फर्स्ट स्ट्रेन ऑफ द कोरोना व्हायरस कशी फाउंड इन चीनमध्ये कधी 2023 मध्ये. 2023 आहे का नाही, 2019 मध्ये दुसरं आलतंय. ते झालं. हे ट्रान्समिटेड कसं चालतंय, ट्रान्समिटेड बाय कसे कॅट, ते पण कुठली किवेट कॅट असली टाका, किवेट कॅट. हे झालं. त्याच्यानंतर आलं कुठली SARS-2. हे कधी आलं, म्हणजे कोविड-19 मध्ये होतं, जे कोविड-19 मध्ये होतं ते. हे कसं झालं ट्रान्समिटेड, हे ट्रान्समिटेड झाले बॅटने. हे सगळ्यांना माहिती आहे. पहिलं कुठं भेट, ह्याला ऑल्सो अजून काय म्हणणार आहे आपण, ज्युनेटिक स्पेल म्हणतो बरं का, ज्युनेटिक स्पेल म्हणणार आहे कशाला, SARS-ला. ते झालं. हे कधी फाउंड झाले, 2019 मध्ये. कुठले एवढं विचारत नाही कोविड बद्दल, आता सगळं संपलं कोविडचा हवा आता. विचारू शकतात, फक्त हेच इन्क्युबेशन पिरियड वगैरे ते नॉर्मल. ते झालं. SARS स्टँड फॉर आपल्याला उत्तर भेटलेले कुठले, सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. एकदम बरोबर उत्तर असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके बस. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यामध्ये सिम्पटम्स काय काय दिसणार आहे SARS मध्ये, चिल्स येणार आहे, हेड एक, बॉडी एक, पर्सिस्टंट हाय फिवर, एकदम हाय फिवर असणार ते पण पर्सिस्टंट, आणि शॉर्टनेस ऑफ द ब्रीथ, कारण हे रेस्पिरेटरी चिल्ड्रन्स आहे. आणि कफ, डायरिया, सोर थ्रोट हे सगळे असणार आहे कशामध्ये, SARS मध्ये. हे सिमिलर टू कशामध्ये होते, कशामध्ये, कोविड-19 मध्ये पण होते. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचे क्वेश्चन आपण बघूया, आणि ते झाल्यावर आपण काय करू, एंड करून टाकूया. ओके काय म्हणते, पोस्ट बाईट. मी ऑलरेडी मला वाटतं प्रिव्हियस क्लासमध्ये सांगितलेलं आहे. एक एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला लिहून दिलं, तरी पण मी एक रिमेंबरसाठी तुम्हाला एक्स्ट्रा काय MCQ आणलेलं आहे. पोस्ट बाईट ऑकर व्हेन द बॉडी पार्ट ऑर स्किन एक्सपोजर टू. पोस्ट बाईट कधी होते, व्हेन बॉडी पार्ट किंवा स्किन कशामध्ये एक्सपोज झाल्यावर ही होणार आहे. एक्सेसिव्ह हीट, एकदम भयानक आग लावा ज्यावेळी होणार आहे. ज्यावेळी होणार आहे का नाही, हे होतं बर्न. नाही बरं का, BURN बर्न, हे बर्न. ओके एक्सेसिव्ह बर्न. आणि इन्सेक्ट टॉक्सिन्स होते का नाही, हे रिॲक्शन वगैरे होतात, हे पण नाही. आणि टेम्परेचर मेटल इंजुरी ह्याच्यामध्ये पण नाही, हे होणार आहे फ्रीजिंग कोल्ड. कशामध्ये, फ्रीजिंग कोल्ड. पोस्ट बाईट म्हणजे काय, पोस्ट बाईट म्हणजे इंजुरी दॅट ऑकर, खूप थंडमुळे इंजुरी दॅट ऑकर व्हेन स्किन, आणि अजून कोण, स्किन अँड अंडरलाईंग जे टिश्यू वगैरे आहेत, अंडरलाईंग टिश्यू प्रेझेन्स ड्यू टू एक्सपोज. मला कळत नसेल, ओके सावकाशले. एक्सपोजर टू कशामध्ये, एक्स्ट्रीमली भयानक. कसे, एक्स्ट्रीमली म्हणजे आपलं फ्रीज सारखं, फ्रीज टेम्परेचर एवढी असतं, म्हणजे काय, बिलो 0. त्याच्यामध्ये काय होणार, आईस क्रिस्टल फॉर्म होते, आईस क्रिस्टल फॉर्म इन द टिश्यू. लक्षात आले का, एवढी थंड की जे आपलं टिश्यू मध्येच काय झालंय, आईस क्रिस्टल तयार होतंय. त्याला आपण काय म्हणणार आहे, पोस्ट बाईट आपण म्हणणार आहे इन द टिश्यू. मग हे काय करणार, आपली सेलला डॅमेज करणार, डॅमेजिंग सेल. एवढं लक्षात ठेवा. आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर आपलं काय, पाणी असो काय असो ते बर्फ होणार आहे. मग तसेच सेम ॲज इट इज आपलं बोट असो, मोस्ट कॉमन हे सांगतो इथे, सांगू का, मोस्ट कॉमन अफेक्टेड पार्ट कुठले होणार आहे, एक फिंगर, टॉय, नोज, इयर आणि चिक्स. हे काय, हे मोस्ट कॉमनली अफेक्ट होणारे पार्ट आहे. आता समजा फ्रीज सारखे एवढी थंड वातावरण आहे, तुम्ही तुमचं बोट ठेवलं, मग तिथं पण काय, आईस क्रिस्टल तयार होणार आहे एवढी टेम्परेचरमध्ये. मग ते काय करणार, आपली जे सेल आहे त्याला डॅमेज करून टाकणार. त्यालाच आपण काय म्हणतो, पोस्ट बाईट म्हणणार आहे. एकदम उत्तर बरोबर असणार आहे पहिला. ओके चला एक स्लाइड आणलो, स्टेजेस ऑफ द पोस्ट बाईट. ह्याच्यामध्ये काय, हे नॉर्मल आहे, स्किन विदाउट द कोल्ड डॅमेज. त्याच्यानंतर काय होणार आहे, पोस्ट निप होणार आहे, ते म्हणजे मिल्ड फोर्स बीट इथं इरिटेट द स्किन आणि कॉजिंग द रेडनेस. बघा ह्याच्यामध्ये रेडनेस दिसणार आहे तुम्हाला, आणि कोल्ड फिलिंग द फॉलोड बाय द नंबनेस असणार आहे. सुपरफिशियल फोर्स बीट म्हणजे स्किन फील्स द वार्म परत ग्राउंड, अ साइन ऑफ द सिरियस स्किन इन्व्हॉल्वमेंट, अ फ्लुइड फिल्ड द ब्लिस्टर. बघा ब्लिस्टर इथे तयार होणार आहे, इथे दिसतं बघा ब्लिस्टर तुम्हाला, इथे. ओके अपियर 24 to 36 hours आफ्टर द रिवॉर्मिंग द स्किन. एवढं झालं. त्याच्यानंतर डीप फोर्स बीट कसं असणार आहे, you may experience the numbness joint or the muscle may no longer works आणि large blisters form 24 to 48 hours after the rewarming after the area turns back. काय म्हणतात, ब्लॅक हर्ट, असे काळा पद्धतीने ही ओरिजिनल म्हणजे काय,
तुम्हाला फोटो आणलेले आहे म्हणजे दाखवण्यासाठी. हे काय फोर्सबाईट असणार आहे. खूप थंडीमुळे सिम्पटम्स फोर्सबाईटवरती काय असणार आहे? ॲट फर्स्ट कोल्ड स्किन आणि प्रिकलिंग फीलिंग, नमनेस, रेड व्हाईट ब्लूइश व्हाईट ग्रेश येलो स्किन आणि काय हेट ऑर द वॅक्सी लुकिंग स्किन आणि ड्यू टू द जॉईंट मसल स्टिफनेस ब्लिस्टरिंग आफ्टर रिवॉर्मिंग इन द सिव्हिअर केसेस. हे काय सिम्पटम्स ऑफ द फोर्सबाईट आहे. तुम्हाला लक्षात एवढीच ठेवायचं आहे की फोर्सबाईट कशामुळे होते? एकदम थंडमुळे फ्रीजमध्ये ठेवल्यासारखं होतं बघा, त्यावेळी होणार आहे. ओके, तुमचं उत्तर ऑलरेडी तुम्हाला भेटलेलं आहे. ओके, चला मग आपण रिमेनिंग क्वेश्चन आपण बघा आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये घेऊन येणार आहे. जे विद्यार्थी सीएचसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी काय बघा, त्रिशूला सिरीज ही कंटिन्यू चालू असणार आहे, पण काही प्रॉब्लेममुळे म्हणजे काय ड्युटीचं अरेंजमेंट न होता आणि इकडे तिकडे म्हणजे टायमिंग भेटेल ना थोडी. आणि जसं टायमिंग भेटेल आपण काय त्रिशूला सिरीज पण कंटिन्यू ठेवणार आहे. त्याच्यामध्ये आपण इमर्जन्सी असो स्किल बेस्ड एमसीक्यू ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. ही कंटिन्युअली चालणारी सिरीज आहे. तुम्ही कुठल्या पण एक्झामला तयारी करत असेल तर तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. तशी पद्धतीचं आपण काय त्रिशूला सिरीज आपलं चालू आहे. त्याच्यासोबत सुरू आहे ब्रह्मस्त्रीज, हे पण कंटिन्यू सुरूच आहे. त्याच्यासोबत जे PYQ तुम्हाला बघायचं आहे बरं का, PYQ तुम्हाला बघायचं आहे. कशासाठी? जे तुम्ही देणारे एक्झाम म्हणजे कुठली आता 25 मध्ये तर मला वाटते होत नाही, म्हणजे 26 मध्ये पकडा, जानेवारी फेब्रुवारीमध्ये होत असेल तर एक्झाम त्याच्यामध्ये काय इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते PYQ मधला बरं का. त्याच्यामध्ये मी कम्प्लिटली डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. ओके, हे कशाचे? PYQ महाराष्ट्र 2023 मध्ये झालेले. तुम्हाला पण हे बघायचे, फक्त 5 एपिसोड आहे, तुम्ही एका दिवसात कंप्लीट करू शकता. ओके, चला आता नेक्स्ट काय नाही, आता परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे. त्याचा अगोदर तुम्हाला करायचं व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये फीडबॅक आणि क्वेरी काही असेल तर विचारू शकता. आणि जे तुमचे मित्रमैत्रिणी DMER, DHS, CHO, नॉर्शेटची कुठल्या पण एक्झामची तयारी करत असेल, जे तुमचा मराठीचा मित्र असेल मैत्रीण असेल, त्यांना काय आपली चॅनल शेअर करत जावा आणि त्याच्यासोबत सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ओके, मग आपण लगेचच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. ओके, मग तेपर्यंत अभ्यास करत राहायचंय आणि टेन्शन नाही घ्यायचं बाबा. आपलं कोणीतरी मेसेज करत होता ग्रुपमध्ये, बाबा आपलं 900 रुपये गेलंय बरं का. असं आपलं काही होणार नाहीये. एक्झाम 100% होणार आहे. फक्त थोडे दिवस इकडे तिकडे होऊ शकतं, त्याच्याशिवाय काही होणार नाही. म्हणजे काही होणार नाही म्हणजे एक्झाम होणार आहे बरं का. ओके, चला मग आपण अभ्यास करत राहायचंय आणि सतत काय पॉझिटिव्ह राहायचं. असं नाही की नेगेटिव्ह मध्येच डुबलेलं आहे. चला मग काही क्वेरी वगैरे असेल तर तुम्ही आम्हाला कुठल्या पण ॲडमिनला तुम्ही विचारू शकता. ओके, चला मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया.